टोटल बनणार पवनच्या समोर आपण जर पाहिलं तर चंदन तलवार आपल्याला पाहायला मिळते आणि आता रंगतता येईल 38च्या बाहेर 2 खेळाडू एक डीप एक्स्ट्रा कव्हर तर एक मिड विकेट अशा पद्धतीची फिल्डिंग चंदनसाठी पुढचा बॉल ओ हो पंचांकडे मोठी अपील लेग बिफोर LBW चंदन तलवार मैदानाच्या बाहेर बार अगदी स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळतात. हा थोडासा फरक पडतो ना थोड्या अंशी की मॅचचा ब्रेक भेटल्यानंतर एका मॅचचा ब्रेक मिळाला आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आता यदा कदाचित त्या फ्लो मध्ये पवन आजच्या रात्रीमध्ये काय खेळतोय पवन आणि पवनची चर्चा या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. सामना रंगलाय क्रिकेटचा महासंग्राम क्वालिफायची मॅच सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता असेल मग मलखंडवाडी रोड बुद्रुक की मग आपण जर पाहिलं तर कामजाई काम पोस्टाची वाडी. चर्चा होणार चर्चा उद्या कोलाटच्या नाक्यामध्ये होणार चर्चा उद्या रोह्यामध्ये होणार चर्चा नागोटण्यामध्ये होणार आणि चर्चा अगदी माणगावमध्ये दक्षिण रायगडामध्ये आणि रायगडच्या कोणाकोणामध्ये होणार. त्याच्या मागचं कारण आहे आयकॉन खेळाडू. पहिलं नाव काय येईल की आयकॉन खेळाडू एवढे आले होते मग त्यातला कोणता आयकॉन खेळाडू क्वालिफाय झाला मग चंदन तलवार झाला की मग पवन केने झाला. बाकीचे आयकॉन खेळाडू आले त्यांनी भरपूर मेहनत केली पण काही टीमचा साथ मिळाला काही टीमचा साथ मिळाला नाही आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर स्पर्धेतून बाहेर तर गेलेत. रंगतय हा सामना पुढचा बॉल पवन केने ओमकार सानपसाठी ओ बाहेरचा बॉल वाईड बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वाढेल. संघाचा धावफलक 3 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन पुढे सरसावत खेचला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाईल एकदम येईल. चांगली फिल्डिंग वैभव यांच्या माध्यमातून बॉलची फेक चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. एकच धाव तिकडे फक्त मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. संघाचा धावफलक 4 या आकड्यावरती. सकाळचं सत्र जसं झालंय तसं समोरून इको सुद्धा वाढलाय. प्रमोद शेटमस्कर साहेब शब्द अपुरे पडतील साहेब तुमच्याबद्दल बोलण्यासाठी कारण की सकाळपर्यंत अगदी अशा पद्धतीचे कमी स्पॉन्सर असतात कमी प्रमाणामध्ये असे आयोजक असतात जे शेवटपर्यंत थांबतात आणि आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत थांबले तिकडे. यस रिव्ह्यूचा कॉल रिव्ह्यूची मागणी केली जाते. आता मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला पाहायला मिळाला आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जात असताना संदीप हटे सर या निर्णयाची अंमलबजावणी करतील. डिसिजन पेंडिंग आहे. पाहिलं जाते नक्की काय घडलंय काय बिघडलंय. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानावरती लेग ब्रेकचा वापर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. पवननं अगदी हातभर वळवला चेंडूला. बराच फिरला हा बॉल बाहेर निघाला. काटा बदलला होता कोण चेंज झाला होता या बॉलचा. 4 बॉलचा खेळ संपला. 4 धावा फक्त स्कोर कार्ड वरती. याही वेळेला पुन्हा लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर फिरवतो आणि हीच पवनची ओळख आहे. तो कधी हातभर फिरवतो तर कधी टोकश यॉर्कर चेंडू फेकतो आणि आज मात्र त्यानं तो करिश्मा मैदानावरती दाखवलेला पाहायला मिळालाय. दर्जेदार रिव्हर्स स्वीप अस्त्र काढले बाहेर. रोहन फटका चांगला खेळलाय. क्षेत्र वा काय फिल्डिंग विजय नागवेकर. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. टीम साठी 2 धावा सेव्ह केलेल्या बघायला मिळाल्या. लाजबाब फिल्डिंग पाहायला मिळते.
पाहता पाहता तिथे मात्र 2च धावा मिळतात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवतीये. 6 बॉलचा खेळ संपलाय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 6च धावा. हा पाहताय सुपरमॅन बनला विजय नागवेकर. अति वेगाने धावला. 2 धावा त्याने टीमसाठी सेव्ह ठेवला. अथवा इथे मात्र 8 धावा बघायला मिळाल्या असता, पण तसं चित्र नाहीये. आता मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 6च धावा आहेत. सुरुवातीचं क्रिकेट थोडं लडखडतंय. सुरुवातीला मात्र खामजाई काम पोस्टाची वाडी संघ मोठा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळालाय. चंदन तलवार बाद झाल्यानंतर अडचणी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की काय, हेच चित्र आपण पाहतोय. चला दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज पुन्हा नव्यानं बंटी पाटील. बंटी पाटील यांच्यावरती विश्वास दर्शवला जाते. बंटी यांना मात्र आमंत्रित केलं जाईल षटक क्रमांक 2 साठी. त्यांच्या समोर एक बंटी आहेत, ते सुद्धा ओमकार सानप, पण बंटी या नावाने ते सुद्धा प्रसिद्ध आहेत. यष्टांच्या मागे सुद्धा बंटी, फलंदाज बंटी, गोलंदाज बंटी. आता मैदानावरती कशा पद्धतीचा खेळ करतील हे सुद्धा पाहूया. प्रमोद शेठ मस्कर साहेब तुम्ही पाहताय, सुधीरजी ढाणे साहेब, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर संजयजी बामुगडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य स्क्रीनवरती हे आमचे आयोजक सकाळपर्यंत थांबलेत, शेवटचा बॉल पडल्यापर्यंत थांबणार आणि क्वालिफायच्या टीम सोबत फोटो काढूनच आपण सगळे घरी जाऊया. पहिलाच बॉल, बंटीनं बंटीवरती आक्रमण चढवलंय. मिड विकेटच्या दिशेला खेचलाय हा मोठा उत्तुंग षटकार. मिळते. बंटीचं स्वागत केलंय या क्वालिफायच्या मॅच मध्ये षटकारानं. पहिल्याच बॉल वरती मात्र इरादे स्पष्ट केले. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. एक मोठा फटका आलाय. हा षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बंटी पाटील, बंटी सानप समोर. फुल टॉस बॉल होता, बॅट उलटी केली. यदा कदाचित हा फटका त्यानं सरळ बॅटनं खेळला असता तर इथे चित्र वेगळं असतं, किंबहुना इथे मोठा फटका बघायला मिळाला असता. पण घेतलेला एक निर्णय तो थोड्या अंशी का होईना चुकीचा ठरत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिले बंटी पाटीलनं. चांगली बॉलिंग. हा षटकातील पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा खोलात परफेक्ट यॉर्कर. वाईड यॉर्करचा वापर केला जातोय. आजही मला ती एक माणगावची स्पर्धा आठवते. तिकडे खेळण्यासाठी जात असताना बंटी पाटीलने ॲज अ आयकॉनची भूमिका बजावली होती आणि वाईड यॉर्कर या खेळाडूला एकदा तिकडे लेंथ भेटली की तब्बल 5 वाईड यॉर्कर लगातार टाकण्याचा विक्रम त्यांना मात्र तिकडे केला होता. आजही त्याच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असेल. षटकातील मात्र पुढचा बॉल समोर ओमकारसाठी. ओ पुन्हा मी म्हटलं होतं एकदा त्याला ती लाईन तो सूर गवसला ना की मात्र तो थांबायचं नाव घेत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तेच घडलंय. तो सूर गवसलाय, ती लाईन मिळाली आहे, तो टप्पा त्याला पुन्हा भेटलाय आणि मैदानावरती लगातारचा दुसरा चेंडू त्याच पद्धतीने निर्धाव स्वरूपाचा टाकलाय. षटकार आल्यानंतर 3 डॉट बॉल कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा. आता सुद्धा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. हे जर आहे ग्रामीण क्रिकेट, हे आहे आयकॉनची ओळख. आपण जर पाहिलं तर तुम्ही जर आयकॉन खेळाडूंसोबत खेळताय तर त्यांनी इथपर्यंतचा प्रवास का केला, तर एक बॉल षटकार आला तर त्याच्यानंतर सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास दिला पाहिजे आणि हे आपण शिकून पुढे गेलो पाहिजे. पण सध्याच्या घडीला बंटी प्रत्येक वेळेला मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतोय आणि मात्र बंटी पाटील त्या फटक्यांना थांबवून ठेवतोय. 4 डॉट आलेत षटकार आल्यानंतर. हा शेवटचा एकमेव चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा बॉल, बॅटची कडा घेतलेली पाहायला मिळाली. थडम्यांच्या दिशेने बॉल पलटलाय. तिथे मात्र सिंगल घेतल्यानंतर पुन्हा ओमकार सानप स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर फक्त 7च धावांचं षटक टाकलंय. अप्रतिम दर्जाची कामगिरी मैदानावरती पाहायला मिळाली. काय खेळ मैदानावरती पाहायला मिळते. पहिलाच बॉल षटकार आला होता, असं वाटलं भरपूर सारा धावा बनतील. अशा परिस्थितीमध्ये मात्र बंटी पाटीलने कमबॅक काय असतं ते मात्र दाखवलं. वार पलटवर काय कसे केले जातात हे सुद्धा दाखवलं आणि मात्र धावा प्रचंड प्रमाणामध्ये कमी खर्च केलेला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणाऱ्या इथून पुढे शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता चॅलेंजिंग ओव्हर येत असताना पाहायला मिळेल, जिथे ओमेगा ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कशा पद्धतीच्या धावा येतील कौतुक करेल मी पियुष बोनकर,
त्याच वेळेला आमचे श्रीनंद भिलारे दोघांनी मात्र जी स्कोररची भूमिका आणि त्याच वेळेला जे प्राईज जे काही आहेत त्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत लिहिल्या, किंबहुना शेवटपर्यंत ते अजूनही आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. भरपूर मेहनत ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आपल्याला या संपूर्ण 5 रात्रीमध्ये भरपूर सारे महत्त्वाचे राहतील. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विजय नागवेकर. चॅलेंजिंग ओव्हर आहे इथे. मात्र जर 14 धावा बनल्या तर एका मोठ्या धावगतीच्या दिशेनं वाटचाल करेल. आपण जर पाहिलं तर खाम आणि पोस्टाची वाडी संघ, पण इथे धावा जर नाही आल्या तर कमबॅक पुन्हा करेल मलकनवाडी रोड बुद्रुक संघ. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला खेळला जातोय. पवन धावला वेगाने, एकदा मिळेल, काय फेकी. तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. बंटीनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणं मानलं होतं, पण त्याच वेळेला बॉल एवढ्या जोरात पवननं फेकलाय की बंटीला सुद्धा अपेक्षित नव्हतं की एवढा फास्ट बॉल येईल. बॉल आलाय, स्टंप वरती लावलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय, चेक केला जाईल. इथे मात्र एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट आली आहे का चेक केलं जाईल. बंटीची बॅट हव्यात आहे का, किंबहुना मग बॅट ग्राउंड झाली आहे का, या सगळ्या भूमिका या मात्र आपण पाहणार आहोत रोहा स्फोट वाहिनीच्या माध्यमातून. सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. चेक केलं जात आहे बॅटर पोहोचलेत का. निर्णय येतोय. स्क्रीनकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. पाहिलं जाईल स्क्रीनवरती नक्की काय दाखवलं जाणार आहे. क्वालिफायची मॅच क्रुशल मुवमेंट आहे. बंटी जाधव सर आणि गणेश बाविस्कर सर ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला बॉल तिथे मात्र पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती नक्की काय घडलंय चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. भरपूर सारा क्लोज आहे हा डिसिजन. क्रुशल मोमेंट वरती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळालंय. यस ओ यू टी ओमकार सान. बघा स्क्रीन वरती एक सगळे क्षणचित्र पाहायला मिळतात. बेल सुडवलात बॅट पोहोचण्याच्या आधी ऑन द लाईन. यस, लाईन क्रॉस नाही केली बंटीनं ज्या वेळेला बॅट ग्राउंड झाली होती त्यावेळेला. हे सगळे क्षणचित्र तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवले जातात रोहा स्पोर्टच्या माध्यमातून. बेस्ट क्वालिटी. विजय शॉर्ट बॉल आडवा बॅटनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाला. सिंगल पुन्हा मिळेल.
एकच धाव तिथे मिळते. 2 चेंडूमध्ये पहिल्या 2 धावा जमा झाल्यात. पुढच्या 4 बॉलमध्ये 12 बनवाव्या लागतील तरच चॅलेंज कंप्लीट होईल आणि तरच आपण जर पाहिलं तर हव्या तेवढ्या धावा तुम्हाला बनवू शकता. एक टार्गेट सेट होऊ शकतं. त्याच्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न शर्तीचे करावे लागणार आहेत. सकाळचं सत्र चालू झालंय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर सूर्य सुद्धा वरती आलाय आणि निश्चितपणे आता फ्लड लाईटची सुद्धा आवश्यकता नाहीये. मॅच रंगली आहे. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय. पवन बॉल पर्यंत येतील, कोणती चूक करणार नाहीयेत. पुन्हा फेक, धाव मिळेल एक पुन्हा आणि इथे मात्र धावगती 1-1 न पुढे चालली आहे. सध्याच्या घडीला 16 धावा. आता जे काही करायचंय ते रोहनला या 3 बॉल वरतीच करायचंय. 3 चेंडू मध्ये जमा करायच्या त्या तब्बल 11 धावा चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. 3 चेंडू 11 धावा. 3 बॉल मध्ये रोहन सानपला काहीतरी करावं लागेल. धावा जर बनवायच्या आहेत. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, थोडे फिंगर रोल केले. बॉल मात्र लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध. पवन केने तिकडे सुद्धा आहे. 1 पेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाहीये. आता येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी. 2 चेंडू 10 धावांची गरज. सिक्सर सुप्रीमोचा हा बॉल, जिथे ओमेगाचा आपण जर पाहिलं तर स्टिकर सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळते आणि तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना नेहमीच पाहायला मिळालाय. पवन केनेचा ऑटोग्राफ घेतला जातोय त्या बॅट वरती तुम्ही पाहताय. पवन केने चला आपला फ्लड लाईट्स बंद करा आमचे कॅलेंडर डेकोरेटरचे सर्व. पुढचा बॉल, यावेळेला बाहेरचा चेंडू, बॅट बॉलचा संपर्क नाहीये म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये विजय नागवेकर अग्रेसर ठरला असंच म्हणावं लागेल. कारण की येणाऱ्या पुढच्या एका बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा जर बनल्या नाही तर मात्र इथून 5 धावा मायनस होतील. पवन केने आपण पाहतोय या मॅच मध्ये पूर्णतः सगळ्या मलकंडवाडी असेल, रोड बुद्रुक गावाला सगळ्यांना मात्र एकत्रित घेऊन तो मैदानावरती खेळलाय आणि मात्र एकजुटीचं क्रिकेट असं वाटतंय. पवन, मलकंडवाडी आणि रोड या 2 गावांमध्ये कुठला तरी आहे. एवढं एकजुटीनं क्रिकेट त्याने खेळलंय, अप्रतिम. फुलटॉस बॉल, आडवा बाटनं मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला पुन्हा सिंगल मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला धावच मिळणार नाहीये. पवनने योग्य एंड वरती फेकी मैदानावरती केली. अजून एक सिंगल, धावा मिळतील 18, त्याच्यातून 5 मायनस पुन्हा होतील म्हणजे पहिल्या 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 13 बनल्यात आणि शेवटच्या ओव्हर मध्ये कोणते गोलंदाज बॉलिंग साठी येतील हे सुद्धा पाहायचंय. अप्रतिम. आपण म्हणतो ना टीम वर्क काय असतो, तो टीम वर्क आज आतापर्यंत या दोन्ही संघांचा बघायला मिळालाय. मग कामजाई काम असेल, पोस्टाची वाडी असेल किंवा मग गावदेवी रोड बुद्रुक असेल किंवा मग मलखंडवाडी असेल, या प्रत्येक संघाचा टीम वर्क 2 गावांचा एकंदरीत संघ आहे असं वाटतच नाहीये. ऑल इंडिया आयकॉनचा एक आयकॉन सुद्धा खेळाडू आहे. मात्र प्रत्येक जण अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. त्याच्यामध्ये पवन, आज पवन छाग आहे. रोहामध्ये एकच चर्चा पवन आणि त्या चर्चेला उधाण आले. आणि मग 18 तारखेच्या रात्रीमध्ये पवन खेळण्यासाठी इकडे येणार की मग चंदन तलवार पुन्हा येणार, कारण की ते खेळाडू येणार तर येणारच आहेत पण महाराष्ट्रातील लाडका नंदी म्हणजे बकासूर सुद्धा इकडे येणार आहे. आणि आमचे आपण जर पाहिलं तर बकासूर येणार म्हणजे एक कॅमेरा तरी मला वाटतं बकासूर वरतीच राहील. त्याच्या मागचं कारण आहे आमचा अलकेश मगर बकासूरचा भरपूर मोठा फॅन आहे. त्याच्यामुळे एक कॅमेरा मला वाटतं तो घेऊन फक्त बकासूरच्या दिशेने जाईल. प्रत्येकाची आवड असते ना, काहीकांची आपण जर पाहिलं तर काही पवन केनेचे फॅन आहेत, काही मात्र चंदन तलवारचे फॅन आहेत, काही मात्र विविध खेळाडूंचे फॅन आहेत. ते प्रत्येक जण मात्र इकडे येतो. पुढचा बॉल, बंटी घा गोलंदाजीसाठी आलाय, फटका फसलाय. पुन्हा पवन येईल की तिकडे. ओ हो सचिन माळीचे काय एफर्ट्स बघायला मिळाले. हा असाच खेळाडू आहे सचिन माळी म्हटल्यानंतर त्याचे एफर्ट्स असेच असतात. क्षेत्ररक्षणाचा त्याचा दर्जा तोच आहे. बघा मेन कॅमेरा
आमचे डेकोरेटरना विनंती आहे, मेन कॅमेऱ्याचा सप्लाय बंद करू नका. मेन कॅमेऱ्याचा सप्लाय, क्वालिफायची मॅच अजून बाकी आहे. बंद झालाय अल्केश. डेकोरेटर आमच्या मेन कॅमेऱ्याला दिल्ली सप्लाय आपण चालू ठेवा. तो लॅम्प चालू राहिला तरी चालेल. खोलातला बॉल बाहेर चाललाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. रिव्ह्यूचा कॉल होतोय लगेचच. मात्र एसटी रक्षक आणि नाही सर, टेक्निशियल थोडा इश्यू आहे त्यामुळे रिव्ह्यू येणार नाहीये. व्हाईट बॉल आहे कारण की समोरच्या कॅमेऱ्याचा थोडा सप्लाय बंद झाला होता, त्याच्या कारणानं समोरचे जे काही फुटेज येणार नाहीत आणि साईड कॅमेऱ्यामधून व्हाईट बॉल दिसणार नाहीये. असं ओके. नशिबातच नव्हता व्हाईट बॉल असं म्हणूया बॉलिंग करणाऱ्या टीमचा, कारण की आता हा बॉल पडल्यानंतर डिसिजन आल्यानंतर आता कॅमेरा चालू झालाय. धावसंख्या धावफळकावरती 16 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. 2 फलंदाज तिथे मात्र बाद झालेत. शेवटच्या अजूनही आपण जर पाहिलं तर 5 बॉलचे खेळ बाकी आहे. बंटी घाग त्याच्या आगेच मोठा फटका आलाय. बॉल पुन्हा हवेत. पवन केने बॉलच्या खाली आणि कोणतीही चूक करणार नाहीयेत. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. प्रेम कदम सुद्धा झालेत बाद. तसं 3 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्यात. 1 विकेट नावावरती केली आहे. ओमकार घाग आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालेत. एक चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर आता फलंदाजीसाठी पोस्टाची वाडी संघाकडून येत असताना कोलाड विभागामध्ये वेल फिनिशर म्हणून आपण त्याच्याकडे नेहमी पाहिलंय असा योगेश लोटनकर मैदानावरती दाखल झालाय. धावा बनवाव्या लागतील, खेळावं लागेल या मॅचमध्ये. जर टार्गेट सेट करायचं दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला लढा द्यायचा आहे तर धावा जमा करायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका. ताकद नजाकत पहिल्याच बॉलवरती दाखवलीये. योगेश लोटणकर यांनी खेचलाय हा षटकार. बारा अशा पद्धतीला बऱ्याच वेळेला तो धावून आलाय आणि आता शेवटचे जेवढे काही बॉल बाकी आहेत तेवढ्या धावा बनवायचे आहेत. आणि इथे मात्र काय घडतंय, येस, तिसऱ्या पंचांचा कॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. पुन्हा मात्र आपण जर पाहिलं तर हे निर्णय पाहिले जातील. बॅटर मात्र पोचलेत काय, बंटी पाटील यांनी मात्र बॉल स्टंपवरती तर लावलाय, पण तिथे रोहन पोचलेत काय, ह्या सगळ्या भूमिका पाहिल्या जातात. पोचल्या असतील तर सिंगल मिळेल आणि मग तिथे 23 धावा स्कोरकार्ड वरती होतील आणि 4 बॉलचा खेळ संपेल. पण जर एकही धाव आली नाही तर रनआउटची विकेट येईल. 22 वरती चौथा धक्का लागेल. या सगळ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. यस, बॅटर बाद. रोहन यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चपळाई दाखवली आहे बंटी, आपण जर पाहिलं तर पाटील यांनी बघा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी बॅटर मात्र पोचले नाही आहेत आणि विकेट येते.
पुढचा बॉल बंटी, बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि आता इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय काय आला हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि नक्की विकेट तरी कोणाची घ्यायची या दुविधा मनस्थितीमध्ये बंटीने अखेर बॉल टाकलाय आणि मात्र राजेश बेंगडे यांना बाद व्हावं लागतंय. विकेट. कॅचची विकेट आलेली पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळतात. सौरभ मात्र मैदानावरती आले. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा जर षटकार आला तर 28 बनतील. 29चं टार्गेट. दुसऱ्या डावामध्ये लढा देण्यासाठी धावा बनतील, पण जर डॉट आला तर धावा मात्र 22 असतील आणि 24चं टार्गेट म्हणजे 24 बॉलमध्ये 23 धावांचं टार्गेट असेल. एक माफक अशी धावसंख्या, पण ती सुद्धा रंगेल. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये काही होऊ शकतं. बघा आता दिवसामध्ये काय खेळपट्टी दिसते ती ग्रीन मॅट मैदानाच्या खेळपट्टीच्या बाजूनं. पुढचा बॉल बंटी, शेवटचा बॉल, मोठा फटका खेळलाय डीप पॉइंटला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा षटकार या मॅच मध्ये शेवटपर्यंत राहणार, होय हेच सांगणारा हा षटकार होता. काय फटका खेळला. मी म्हंटल मैदानावरती तुम्ही किती वेळ उभे आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही मैदानावरती किती चेंडू खेळताय हे महत्वाचं नाही, तुम्ही किती खेळून कशा पद्धतीची बॅटिंग करताय हे महत्वाचं आहे. पट्ट्याने मैदानावरती 3च बॉल खेळले, मात्र 12 धावा जोडलेल्या पाहायला मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय बनल्यात त्या 28. 29 धावांचं टार्गेट, 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 बॉल 29. रात्रभर एवढी मेहनत घेतली आहे. ग्रामीणचे सगळे खेळाडू आलेत, आयकॉन सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि मग हे सकाळचं सत्र आपण पाहतोय. सगळे प्रेक्षक वर्ग इथे मॅचचा आनंद घेत आहेत. काही रात्रीपासून आले ते अजून इथे आहेत. गावच्या खेळाडूंना मात्र पाठबळ देण्यासाठी ते उपस्थित राहिले पाहायला मिळतात. चला फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरा. खांब आणि पोस्टाची वाडी फिल्डिंगसाठी लगेच मैदानावरती उतरा. वेळ खर्च करू नका विनंती करतोय. चला बॅटर सुद्धा मैदानावरती पाठवा. टीम मलकनवाडी आणि रोड बुद्रुक आपले फलंदाज मैदानावरती पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या. टीम खांब पोस्टाची वाडी. मॅचला जशी सुरुवात होईल त्याआधी आपण डीजे कडून एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे मास्टर चला. षटकार मारले तर हेमंतजी सरस साहेब यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. लगातार 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज.
इकडे मात्र येत असताना पाहायला मिळते मॅच रंगेल तब्बल 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना मात्र रोमहर्षकतेकडे जाईल जिथे बंटी पाटील स्ट्राईकला, पवन केने नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्क वरती ओमकार सानप बॅटिंग करत असताना एक षटकार मारल्यानंतर भरपूर सारं नाराजी व्यक्त केली आहे, पण आता गोलंदाजीमध्ये सगळं काही कमबॅक करून दाखवावं लागेल. सकाळचं सत्र आलंय, बॉल जातोय कुठल्याही दिशेला उडतोय, षटकार येतोय, पण आता ते षटकार थांबवायचे आहेत. बंटी पाटील एक षटकार आल्यानंतर आजच्या रात्रीमध्ये त्यांनी सुद्धा नाराज केलंय. हे दोन बंटी एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस आडवा बॅटने खेळलाय, लॉंग लेगच्या दिशेला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बंटी पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार. स्पष्ट केलेले पाहायला मिळालेत. बॅटिंग करत असताना बंटी पाटील सुरुवातीचं क्रिकेट नेहमीच चांगलं खेळले म्हणून सलामीसाठी आलाय आणि मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळालंय चांगलं क्रिकेट. हा पुढचा बॉल यावेळेला हा पंपूल करायचं होतं, बंटीने उडवलाय. दुसराच बॉल हवेत, तिकडे मात्र यष्टीरक्षक बॉलच्या खाली विकेट मिळतीये. पहिला धक्का बंटी पाटील यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फास्ट खेळा विनंती करतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर बंटी बाद झाल्यानंतर दुसरे बंटी मैदानावरती दाखल झालेत, म्हणजेच ओमकार घाग मैदानावरती येत असताना पाहायला मिळतील. ओमकार घाग मैदानाच्या आतमध्ये येतील. धावा मात्र आपण जर पाहिलं तर बनवायच्यात भरपूर साऱ्या, जिथे 29 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलला चौकार आला, म्हणजे आता इथून पुढे 25 धावांची गरज अजूनही बाकी आहे. मॅच चांगली रंगेल, चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पलटवार होणार याही मॅचमध्ये, पण जोपर्यंत पवन उभा आहे तोपर्यंत होत्याचं नव्हतं करण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे. तो काही करू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यानं मागच्या मॅचमध्ये दाखवलंय. पुढचा बॉल समोरचा चेंडू फटका चांगला खेळला बंटीच्या बॅटमधून. डीपॅक्सच्या कव्हरला बॉल, एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, धावा मात्र मिळतात 2च्या साह्यानं संघाचा धावफलक मात्र आपण जर पाहिलं तर 6 या आकड्यावरती पोहोचलंय. महादेवाडीची यात्रा, पैसे तिकडे पण वसूल झाले आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती मैत्री चषकाचे सुद्धा पैसे वसूल आहेत. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहतोय. धावसंख्या 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय. वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये, वाट पाहिली बंटीने आणि त्याची वाट लावली सुद्धा. चौकार. चौकार मात्र इकडे येत असताना पाहायला मिळत आहे. चौकार येतोय, भोंगे वाजतायत. आता सगळे आमचे आयोजक याच गोष्टीकडे बघत असतील, ही मॅच लवकर संपावी, पण फिल्डिंग करणारी टीम म्हणत असेल मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जावी. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, रात्रभरामध्ये मेहनत घेतली आहे या सगळ्या टीमने. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे मात्र चंदन तलवार, एक धाव नक्की मिळेल. एका धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये बांधलं जाईल. एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. 11 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात
तिथे 24 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पवन केने स्ट्राईक वरती आहेत. A1 पवन आजची रात्र गाजवली या पट्ट्यानं. त्याच्या समोर ओमकार सानं पुढचाच बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पहिलंच मन बनवलं होतं पवननं, कारण की पवनला कळून चुकलं होतं की बॉल जास्तीच्या ऑफस्टिकच्या बाहेर येतात आणि त्यानं केलेले प्रयत्न थोड्या अंशी का होईना अपुरे राहिले आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरला 11 धावा आल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये या मॅचमध्ये फेरबदल पुन्हा होणार, सामन्यामध्ये पुन्हा रंगत येईल याच विश्वासानं आपण या सामन्याकडे पाहतोय, कारण की येणारे 18 बॉल अजूनही 18 धावांची गरज तशीच तशी बाकी आहे. बॉल ट्रोन इक्वेशन 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला फास्ट खेळा. पोस्टरची वाडी खांब. निश्चितपणे ती रंगत येईल का, की पहिल्या 12 बॉलमध्ये जे 18चा लिलाव लागेल, किंबहुना आपण जर पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हरमध्ये मॅच जाईल आणि मग मॅच गेल्यानंतर किती धावा तिकडे राहतील, हे सगळे चित्र आपण पाहणार आहोत. अगदी रात्रीपासूनचा दिवसापर्यंतचा प्रवास आपण केलाय. मुंबईपासूनचा संभ्यापर्यंतचा प्रवास आयकॉन खेळाडूंनी केलाय आणि तोच आयकॉन खेळाडूंचा खेळ आता आपण पाहणार आहोत. चंदन तलवार बॉलिंगसाठी. 18 चेंडू 18ची गरज आहे. ओमकार घाग स्ट्राईकला. ओ हो 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 हो, खोलातला बॉल, काय बॉल टाकलाय. अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लाजबाब बॉल पाहायला मिळते. मोठी अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा दाखवल्या मैदानावरती 2 पंच एकत्र येतात. जिथे गणेश बाविस्कर सर रायगड प्रीमियर लीग 11 दिवस त्यांनी मात्र यशस्वीरित्या पंचांची भूमिका पार पाडली आणि मग तिथून पुढे हेच 2 पंच आपण जर पाहिलं तर बंटी जाधव सर सुद्धा आहेत. महाडची मानाची स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा त्यांनी सुद्धा यशस्वी पार पाडली आहे. यस सर, तिसऱ्या पंचांकडे तुम्ही निर्णय देताय बरोबर, पण कॅच फक्त ग्राउंड झाली का बघायचं आहे काय. बॅटला बॉल लागलाय म्हणजे बॉल खाली पडलाय की हे बघायचंय. बॅटला स्पर्श तर चेंडूने केलाय, पण तो बॉल खाली बसलाय का, किंवा आपण जर पाहिलं तर बॉल टप्पा पडून मागे गेलाय का, या सगळ्या भूमिका आपण आता रोहा स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवरती पाहणार आहोत. चेक करतो आपण. पाहिलं जाईल हे सगळे क्षणचित्र मात्र आपल्याला बघायला मिळतात. रोहा स्पोर्ट्स ही युट्यूब वाहिनी. फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आणि तिथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर डिसिजन पेंडिंग चेक केलं जात आहे. पाहिलं जाईल इकडे निर्णय मात्र काय आहे. हॅलो, बॉल तर योग्य होता, पण बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल खेळपट्टीवरती पडलाय आणि मग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. या सगळ्या भूमिका पाहिल्या जातात पंचांच्या माध्यमातून. रोहा स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. बघा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जाईल. मला वाटतं एवढ्या लांबून दिसणार नाही, तरी पण बघा. बॅटची कडा घेतली, बॉल आतमध्ये आला जरूर, बॅटची कडा होतीच, पण तो बॉल खेळपट्टीवरती पडून आतमध्ये आलाय. चला पुन्हा जाऊ मॅचकडे. डॉट बॉल आला. 18 चेंडू 18ची गरज असताना पहिला डॉट. आता इथून पुढे 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय. हा अनुभव पहिल्यांदाच. पुढचा बॉल
रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची आहे, धाव घ्यायची आहे आणि धाव कंप्लीट केली आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटकट होती, बॅटकट घेतल्यानंतर मात्र धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती धावगती. 16 चेंडू 17 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये अजूनही बाकी आहे. 16 बॉल 17 धावा. पवन किनेने घेतली स्ट्राईक. पवन A1 पवन कसा खेळ त्याच्यासमोर आपण जर पाहिलं तर चंदन तलवार आयकॉन खेळाडू. पवनने बाद केलं होतं चंदनला. चंदन करेल का पवनला? मोठा फटका. पवन 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 आणि A1 पवन त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय षटका. पवनने इकडे मात्र निश्चितपणे पाडलाय आणि आवाज निश्चितपणे घुमवलाय या खेळाडूनं. काय क्रिकेट खेळतोय. 15 बॉलमध्ये आता 11 धावांची गरज आहे. 15 चेंडू 11 धावांची आवश्यकता लवकर संपवण्याच्या इराद्याने पवन किने मैदानावरती गेलाय. रिव्हर्स स्वीप उलटा झाला होता तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव तर नक्की मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. मॅच आपल्या हातामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू झालाय. 14 बॉलमध्ये आता इथून पुढे 10 धावांची आवश्यकता. चॅलेंजसाठी तेवढं धावाही राहिल्या नाही आहेत, पण जेवढ्या आहेत तेवढ्या धावा जर थांबवलं तर 5 धावा अजून लढण्यासाठी मिळतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. कोण जिंकणार या मॅचला? थोड्या अंशी जर आता प्रेक्षकांना विचारलं तर प्रेक्षकही म्हणतील की आता ही मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेली आहे. अजून पवनही उभा आहे, बंटीही उभा आहे, दोघेही खेळाडू आहेत. मग हे धावा आरामात बनवतील या विश्वासाने यांच्याकडे पाहिलं जाईल. ओमकार घाग आडवा बॅटनं स्ट्रोक खेळला जातो. ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेला बॉल चाललाय, सिंगल मिळेल. आणि मात्र एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानलेलं पाहायला मिळालंय. आता 13 चेंडू आणि 9 धावांची गरज. 13 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 9 बनवायच्यात. अगदी सामना आपल्या हातामध्ये आरामामध्ये आलेला पाहायला मिळालाय. एक हाती या मॅचची लढत आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला क्लीन बोल्ट आली आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण फलंदाज A1 पवन याची दांडी 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 गुल. 20 धावा स्कोरकार्ड वरती. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर इथून पुढे येणारे मात्र 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि आता चॅलेंजिंग ओव्हर. जर या ओव्हरमध्ये 9 धावा बनल्या नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा 9 मधल्या राहतील किंवा मात्र आपण जर पाहिलं तर या 5 धावा अजून त्याच्यामध्ये प्लस केल्या जातील. प्रमोद शेटमस्कर साहेब आपण जर पाहिलं तर या मुख्य मंचावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. सकाळचं सत्र रात्रीपासून इथपर्यंत सगळ्या आयोजकांसोबत आणि या संपूर्ण दर्जेदार क्रिकेटच्या खेळाडूंचा सगळ्यांचा खेळ मात्र पाहत असताना पाहायला मिळेल. 12 बॉल 9, 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. चला रोहन सानप आल्या बॉलिंगसाठी. महत्वाचा गोलंदाज आता कशी गोलंदाजी करणार आहे या सामन्यामध्ये. आता जर त्यानं 9हून कमी धावा खर्च केल्या तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत जात असताना 5 धावाही तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी ही ओव्हर 9च्या आतमध्ये थांबवावी लागेल रोहनला. समोर खेळाडू आहे ओमकार घाग आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागे ओमकार सानप आहे. सगळी व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची सजवली जाते. पवनची विकेट आल्यानंतर दबाव येईल का बॅटरवरती. 12 बॉल 9 धावांची गरज. पहिलाच बॉल फटका फसलाय आणि पहिल्या बॉल वरती बंटी ओमकारची विकेट आली आहे. महत्वाचा फलंदाज बाद.
फलंदाज मैदानावरती निलेश मस्कर दाखल असताना पाहायला मिळतात. सचिन माळी आणि निलेश मस्कर यांना खेळावं लागणार आहे, कारण की येणारे चेंडू मात्र फक्त बाकी राहिलेत ते तब्बल आता 11 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. पण या 9 धावा बनवणं सगळ्यांना सोपं वाटत असेल, सिंगलने बनतील, पण नाही. जर ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली तर बॅटरवरती सुद्धा दबाव वाढणार आहे, आणि तो दबाव वाढेल का? सगळ्या भूमिका आपण पाहतोय. निलेशकडे ताकद आहे, निलेशकडे क्षमता आहे, त्याच्या साथीला खेळत असताना सचिन माळी सुद्धा दमदार खेळ करतो, आणि आताही तो खेळ अपेक्षित असेल या मॅचमध्ये. कशा पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळेल. 11 चेंडू 9 धाबांची गरज. स्ट्राईकला निलेश मस्कर. सकाळचं सत्र आपण पाहतोय, सकाळचं सत्र चालू झालंय. आता प्रचंड ऊन यायला सुरुवात होईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट पूल केला जातोय, आणि इथे मात्र बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय. या बॉल वरती येतोय हा चौकार. चौकारीत असताना पाहायला मिळते. चला 26 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे, कारण की आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल कशासाठी 26 मिनिटं बाकी आहेत. ही यूट्यूब वाहिनी चालू केली आहे, त्याची सुद्धा काहीतरी नियमावली असतात मित्रांनो. कारण की आपण जर पाहिलं तर यूट्यूब वाहिनीवरती जी लाईव्ह स्ट्रीम चालते ती फक्त त्याची कपॅसिटी लास्ट 12 तासाची असते. आणि आता आपल्याकडे फक्त 26 मिनिटं बाकी आहेत. आडवा पाटणं मात्र आपण जर पाहिलं तर फटका तर खेळला एकदम मिळेल. दुसऱ्या धावेसाठी धावलेत, काय धावलेत वेगाने, वा. निलेश मस्कर आणि सचिन माळी दोघे मात्र आपण जर पाहिलं तर मथुर आणि बकासूर सारखे धावलेत. 2 धावा मिळवल्या, हे महत्वाचं आहे. आणि जर बकासूर येत असताना इकडे जर तुम्हाला सेमीफायनल खेळायची असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. मग पब्लिक येणार पवनला बघायला, बकासूरला बघायला, या सगळ्या प्रेक्षकांना बघायला, की चंदन तलवारला बघायला, की बकासूरला बघायला, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण मॅच संपली नाहीये. येणारे 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावांची गरज आहे. आमचे आयोजक म्हणत असतील या 3 बॉलवरती या मॅचचा रिझल्ट यावा, पण इथून खामचे पोस्टाचीवाडीचे समर्थक म्हणत असतील या 3 धावा शेवटपर्यंत राहाव्या, जेणेकरून 5 धावा आपल्या टीमसाठी प्लस होतील. ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. रोहन सारमने केलेली चुका या मात्र आपण जर पाहिलं तर थोड्याशा महागड्या ठरत असताना पाहायला मिळाल्यात. चला फास्ट खेळा. सगळे काही हे आपल्याला यूट्यूबवरती साठवून ठेवायचं आहे, म्हणून विनंती करतोय आपण असं नको व्हायला शेवटची ओव्हरच यूट्यूबवरती आली नाही. कारण की उद्या सकाळी जे रात्री झोपायला गेलेत ना ते सकाळी बघणार क्वालिफाय कोण झालाय, कोण कसा खेळलाय, आणि तो खेळ यूट्यूबवरती पाहण्यासाठी विनंती करतोय आपण थोडे फास्ट खेळूया. 9 बॉल 3 धावेची गरज. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सिंगलने मॅच जिंकली जाणार आहे. सिंगल तर मिळाली. इथे मात्र एक धाव आरामामध्ये कंप्लीट होते. येणारे 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. 8 चेंडू आणि 2 धावा. आज आपण पाहतोय पवन सुद्धा भरपूर सारे फोटोज काढले जात आहेत. कधी कधी कंटाळा येतो ना माणसाला की खोटी स्माइल द्यावी लागते, पण आज पवनला सुद्धा आनंद झाला असावा. 8 बॉल 2 धावांची गरज. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न, ती घाई केलीये, विकेट आलीये. आता समीकरण बदललंय. एका बॉल मध्ये 2 कंप्लीट करावी लागतील, मॅच संपेल. पण 2 जर झाल्या नाही तर शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा 5 वाढतील, आणि मात्र शेवटच्या ओव्हरला पुन्हा मजा येईल. बॅटर स्वप्नेश मैदानावरती आहेत. एका बॉल मध्ये स्वप्नेशला 2 धावा जोडाव्या लागतील.
एक चेंडूमध्ये 2 धावा होतील का? चॅलेंजिंग ओव्हर आहे, मॅच रंगात आलेले पाहायला मिळते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सुधीरजी ढाणे साहेब थांबा, मॅच बाकी आहे अजून. एका बॉलवरती ते 2 नाही आलं तर शेवटच्या ओव्हरसाठी पुन्हा थांबावं लागणार आहे. एक बॉल 2 धावा चॅलेंजिंग ओव्हरसाठी, किंबहुना चॅलेंज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ही मॅच संपवण्यासाठी एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आणि ही एक बॉलवरती 2 धावा नाही झाल्या तर शेवटला 6 बॉल 7 तेरी राहतील, नाही तर 6 बॉल 6 तेरी राहतील. जर सिंगल आली तर 6 आणि इथे डॉट आला तर 7. आणि इथे मात्र काय घडतंय, तिसऱ्या पंचांनी कॉल केलाय, तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. आणि जर तिकडे विकेट नसेल तर मात्र 2 धावा कंप्लीट आहेत. आता सगळ्यांचं लक्ष या विकेटकडे. आयोजक म्हणत असतील फलंदाज यदा कदाचित बाद नसावा, पण सगळ्यांना थोडंसं कळलंय की तिथे मात्र आपण पाहिलं तर चंदन तलवार यांनी हुशारी दाखवली आहे. आता सगळ्यांना असं वाटतंय की ही विकेटच आहे. पण आपल्याला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, याच्यापेक्षा आता पंचांना काय वाटतंय, काय दिसतंय हे महत्वाचं आहे, ते आपण पाहूया. आऊट आहेत, एकही धाव मिळाली नाहीये, म्हणजे आता 6 बॉल 7 धावांवरती सामना आलाय, सामना रंगलाय. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. मी म्हटलं होतं चंदन तलवारनी थोडीशी हुशारी दाखवली आहे आणि ती महत्वाची राहिली आहे. आज आयकॉन खेळाडू प्रत्येक काय खेळलेत, लाजबाब. आता कोण येणार, विजय नागवेकर येणार की आता मात्र नवीन कोणते फलंदाज पाहायला मिळणार, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. संदेश दळवी यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहताय हा वेगळाच आनंद आहे. स्पर्धा मात्र यशाकडे चालली आहे. ऑन लाईव्ह तुम्हाला दाखवलं जाते. आनंद व्यक्त करतात, स्मित हास्य चेहऱ्यावरती स्माईल. हरेश सानप तुम्ही पाहताय, हरेश सानप यांनी तर रात्री सगळ्यांची मनं जिंकली. अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर रुपेश दादा सानप नियोजनाचा बादशाह. आणि इकडे मात्र तुम्ही पाहिलं तर हे हास्य कॅमेरामॅन सुद्धा आमच्या आयोजकच आहेत. आणि इथे आता आनंद व्यक्त करतात. मैत्री चषक पहिली रात्र आता दिवसाकडे चालली आहे, यशस्वीरित्या पार पडत असताना पाहायला मिळते. चला 6 बॉल आणि 7 धावांची गरज. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, चला फास्ट घ्या, फास्ट विनंती करतोय. 6 बॉल 7. नवीन बॅटर मैदानावरती कोण आलेत? ऋतिक साळुंके. ऋतिक साळुंके मैदानावरती आहेत. येस, ऋतिक साळुंके मैदानावरती आले. चला शुभम फास्ट घे, थोडं फास्ट विनंती करतोय. काही मिनिटांचा खेळ बाकी आहे, काही मिनिटांमध्ये आपल्याला मॅच कव्हर करावी लागणार आहे. नाहीतर मग जो कोणी संघ जिंकेल तो शेवटपर्यंत बसतावेल, तो म्हणेल की युट्यूब लाईव्ह वरती आम्ही केलेला कारनामा दिसलाच नाहीये. चला स्मित हास्य तुम्ही पाहताय. सगळेच मात्र मुख्य मंचावरती आपले मान्यवर आनंद व्यक्त करतायत. ते सुद्धा म्हणतात की काय घडलंय, होत्याचं नव्हतं होतंय. सगळ्यांना वाटलं मॅच आरामामध्ये जिंकली जाईल, ती मॅच आता शेवटपर्यंत पुन्हा निघाली आहे. 6 बॉल 7 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर ऋतिक साळुंके. शुभम कदमचा पहिला बॉल, पहिलाच बॉल. बॅटची कडा गॅप मध्ये चाललाय, फिल्डर तिकडे एकदा मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानलाय. 5 चेंडू 6 धावा. आपण नेहमी म्हणतो ना की गर्लफ्रेंड सोडून गेली तरी 72. अशा हातातल्या मॅचेस गेल्या ना की रात्रभर दिवसभर झोप लागत नाही. आणि नक्कीच ही जर मॅच आपण पाहिलं ना तर रोड बुद्रुक मलकंडवाडी टीमच्या हातातून गेली ना तर उद्यापर्यंत तरी कोणाला झोप लागणार नाही. मॅच डोळ्यासमोर येईल आणि निश्चितपणे पोस्टरची वाडी संघ आपण म्हणूया खामजाई खाम संघ हारलेली मॅच पुन्हा आपल्याकडे आणली आहे चॅलेंजिंग ओव्हरने. ओ हो या वेळेचा बॉल आलाय हा डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज या सामन्यामध्ये बाकी राहिलेली पाहायला मिळते. 4 बॉल 6 धावा. कोण जिंकणार कोण हारणार हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात ते मात्र शंका नाहीये. पवनच्या चेहऱ्यावरचं सुद्धा टेन्शन वाढलंय. पवन जेव्हा बाद झालाय तिथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर पूर्णपणे दबाव टीमवरती. आणि अजून एक बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येत असताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी चालू आहे. लाजबाब नेत्रदीपक. आणि
येस, सुधीरजी ढाणे साहेब म्हणतात गाडीत बसलो ती चुकी केली, मॅच संपली असती. गाडीत बसलो म्हणून मॅच वाढली, आता बाहेर आलेत पुन्हा गाडीतून. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 बॉल 6. सचिन माळी उभा आहे, त्याच्याकडे ताकद मोठी आहे, वापरावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? अजून एक डॉट बॉल आलाय का? इथे डॉट बॉल आलाय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. काय घडलंय मॅच मध्ये? वार झाले, पलटवार झाले, सामना फिरला, रंगत आली आणि या मॅच मध्ये पूर्णतः व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का? बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेत असताना पाहायला मिळालेत. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. संदीप हाटे सर निर्णयाची अंमलबजावणी करतील. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. 2 चेंडू 6 धावा होत्याच नव्हतं झालंय मैदानावरती. 2 बॉल मध्ये एका षटकाराची गरज आहे. आता प्रमोद शेठ साहेब सुद्धा बसले होते, ते सुद्धा उभे राहिलेत, सगळेच उभे राहिलेत. आता मॅच मात्र आपण जर पाहिलं तर रंगात आलेली पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. या सामन्याला कुठं ना कुठे फिरवलंय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण पुन्हा मैदानावरती पाहायला मिळालं. जिथे 9 बॉल मध्ये 3 पाहिजे होत्या, चॅलेंजिंग ओव्हरने 5 वाढल्या आणि तिथून पुढे 6 बॉल 7 ची गरज असताना बघा, मला वाटतं नाईट वरून सुटलेले प्रेक्षक पुन्हा मॅच बघायला आलेत क्वालिफायची. या तुमच्यासाठी सामना रंगलाय. 2 चेंडू 6 ची गरज. समोरचा बॉल, मोठा फटका. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव तर मिळतीये. दुसऱ्या धावीचे प्रयत्न चालू झालेत आणि धाव नाही घेतलीये. आता सामना 1 बॉल 5 वरती आलाय. विकेट्स वरती जाऊया. खाम संघाच्या 4 तर इकडे खाम संघाच्या 5 तर इकडे 6 विकेट आहेत. म्हणजे कंपल्सरी एका बॉल मध्ये 5 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. 1 चेंडू मध्ये षटकार मारावाच लागेल. विजय नागवेकर आज स्वतःला हिरो बनण्याची संधी पुन्हा आली आहे. 1 बॉल 5 धावा. मला वाटतं गणेश सानप सर आहेत का इकडे? ते नेहमी म्हणायचे की ही क्रिकेटची पंढरी आहे, ही कोणावरती अन्याय होऊन देणार नाही. ही क्रिकेटची पंढरी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेते आणि आज तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. 1 बॉल. जेवढे प्रेक्षक आहेत टाळ्या वाजवा मॅच साठी. काय सामना रंगलाय. 1 चेंडू आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 5 धावांची गरज. होत्याच नव्हतं झालंय आणि आता गोलंदाजीसाठी शुभम कदम. 1 बॉल थांबवेल का या 5 धावा? त्या पट्ट्यानं 7 धावा आतापर्यंत डिफेंड केलेल्या पाहायला मिळाल्यात, थांबवल्यात. 1 बॉल 5. खामजाई खाम, पोस्टाची वाडी की गावदेवी रोड, बुद्रुक आणि मलखंडवाडी, कोण जिंकणार? पवन की चंदन? 1 बॉल 5. आणि इथे मोठा फटका तर आलाय पण तो चौकार आलाय. एका धावेनं इथे मात्र सामना गमावलाय. सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ खामजाई खाम आणि श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी. विकेटवरती कोणी येऊ नका, विकेटवरती नाही, विकेटवरती